संकष्टी चतुर्थी, म्हणून आजचा ब्लॉग होणार आहे गणपतीसाठी. गेस व्हॉट, आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक गणपतीसाठी, ते पण ह्या ड्रेसमध्ये. एक मिनिट. हा ड्रेस दीदीचा आहे. ह्याच्यावर थोडे जरी डाग पडले ना, माझी दीदी खूप जास्त ओरडणार आहे मला. सो आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होणार आहे. आय होप की तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. सो लेट्स गेट स्टार्टेड. टाडा, मी आता किचनमध्ये आहे आणि चला सुरू करूया. मोदक बनवण्यासाठी मी हे एक अख्खं खोबरं घेतलं आहे, थोडीशी खसखस, भाजलेली इलायची आणि एवढा गूळ घेतला आहे. हा गूळ या खोबऱ्याच्या अर्धा आहे. आपण सगळ्यात आधी सारण बनवणार आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला हे खोबरं किसून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण काय म्हणता याला, सगळ्यात आधी आपण इलायचीची पूड करून घेऊ. त्यात थोडी साखरही घातलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये साखर यामुळे घातली कारण इलायची तिची पूड लवकर होत नाही. सो साखरेने ती इझी जातं अजून बारीक होण्यासाठी. इलायचीची पूड रेडी आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले जे काम होतं, जे आपण खोबरं किसणार होतो ते मी किसत नाही बसणार आहे. आता मी सरळ ह्याच्यातून काढणार आहे कारण माझ्याकडे बिलकुल टाइम नाही आहे. मी आधी छोटे छोटे तुकडे केले, त्याला ग्राइंड व्हायला इझी जाईल. ह्यामुळे म्हटले की लेट होतोय कारण ऑलरेडी 5 वाजले. 6-7 पर्यंत मंदिरामध्ये खूप गर्दी होते आणि मला हा जो प्रसाद आहे, मी उकडीचे मोदक बनवते, तो गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दाखवायचं. सो हे रेडी आहे जसं मला पाहिजे होतं. हे बघा किती छान नारळ खवल्या गेल्या. मिक्सरमधून गोष्टी इझी जातात. परफेक्ट एकदम. थोडी ब्राउनिश होईपर्यंत भाजून घेऊ खसखस आपण. हा गूळ आपल्या खोबऱ्याप्रमाणे खूपच थोडा आहे, म्हणून आपण थोडा जास्त गूळ घेणार आहोत. मी जवळजवळ एवढा गूळ एक्स्ट्रा घेते. ह्याच्यामध्ये नक्कीच माझ्या अंगावर काही ना काही सांडू शकतं. आत्तापर्यंत मी 2 गोष्टी सांडून झाल्या आहेत. दीदीचे बोलणे खायच्या आत मी ॲप्रॉन घालून घेते. विदाउट चष्मा दिसत नाही मला. मी पूर्ण खसखस जोडलेली आपली याच्यात टाकू. हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ही खसखस भाजायची. जास्त नाही, नुसतं काळी पडून जाते आणि ती टेस्टला एवढी काही छान लागत नाही. तुम्ही बघू शकताय त्या खसखसला हलकासा ब्राऊन कलर आलाय. सो तेवढ्यातच आपण लगेच हे पूर्ण खोबरं याच्यात टाकून देऊ. ह्यालाही थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्याच्यानंतर हा गूळ आपण ह्याच्यामध्ये ॲड करू. तुमच्याकडे गूळ पावडर असलेली उत्तम. माझ्याकडे होती, मम्मीने मला सांगितलं नाही, नसतं मी तीच यूज केली असते. हे बघा, ही सांडायची नाही मला, म्हणून मी जास्त तिरकं करणार नाही. मी कोणत्याच गोष्टी एकदम हाय फ्लेमवर करत नाही कारण माझ्याकडून खूप जास्त जळतात. एक तर मला स्वयंपाक येत नाही, वरतून मी काहीतरी बनवत असते तर ते हमखास जळतं. हे ऑलमोस्ट झालंय. कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही, हलकंसं ब्राऊन झालेलं आहे. सो आता आपण याच्यामध्ये गूळ ॲड करूया. हा पूर्ण एवढा गूळ मी घेते. जमलं तर कदाचित मी एक्स्ट्रा पण घेऊ शकते, मला अंदाज नाही येते कारण. आणि याच्या सोबतच मी हे काही ड्राय फ्रूट्स कट करून ठेवले होते, ते पण ॲड करणार आहे कारण अजून टेस्ट छान यावी आणि गणपती बाप्पा थोडे तरी खुश व्हावे माझ्यावर. हे काय नाही, हे बनवणं एक वेळ इझी जाईल, पण सगळ्यात जास्त हार्ड जे ना मोदक बनवणे, त्याला शेप देणे मोदकाचा. जेव्हा आपण तांदळाची खिशी घेऊन ते तयार करू तेव्हा ते खूप हार्ड जातं. त्याचे पाकळ्या बनवणं, त्याला एक मोदकाचा परफेक्ट शेप देणं, मला ते खूप जास्त हार्ड जातं. आपल्याला हे जवळपास गूळ फक्त मेल्ट होईपर्यंत राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर 5-2 मिनिटं अजून. हे बघा
असं झालंय. हे थोडे थोडे गुळाचे खडे राहिले ते मी नीट करून घेते. ॲक्च्युली गुळ थोडा काळा होता म्हणून त्याला काळा रंग आलाय. मे बी तुमचा जर चॉकलेटी कलरचा गुळ असेल तर तुमच्या सारणाला सुद्धा चॉकलेटी कलर येईल. आणि फायनली माझं हे रेडी आहे. उप्स सॉरी एक मिनटं, लाईटची पूड टाकायची राहिली माझी. मला कदाचित गूळ थोडा कमी घ्यायला पाहिजे होता, कारण इलायची पूडमध्ये पण थोडी साखर ॲड मी केलेली होती. सगळे जण आधी यामुळे सारण उकड घेऊन ठेवतात, कारण ते थोडं एक सेट व्हायला त्याला टाईम भेटतो. आणि मी ह्यामुळे उकड घेतली नाही, कारण माझी उकड बिलकुल चांगली जमत नाही. सो माझी आई मला ती उकड घेऊन देणार. तयार आहे सारण आपलं. आता गॅस बंद करायचा. हे बघा असं झालंय आपलं. त्यावेळेस सारण खूप छान झालंय माझं. हे साईडला ठेवतो. आधी आपण हे साफ करून घेऊ सगळी जागा. स्वच्छता खूप जास्त गरजेची आहे किचनमध्ये जर आपण काम करत असतो. ओके, मला आता रिअलाइज झालं की मी काम करता करता सुद्धा खूप गोष्टी सांडल्या. माझं लक्ष कुठे होतं. मी धुतलेला तवा सुद्धा खराब केला. आई खूप ओरडणार आहे मला. सगळ्यांची उकड घेण्याची वेगवेगळी पद्धत आहे, पण मी वेगळ्या पद्धतीने घेते. मी डायरेक्ट आपण जशी पापडाला खिशी घेतो ना तशी उकड घेणार आहे. सो ह्याच्यामध्ये मी ती उकड घेणार आहे. छोटंसं पातेलं आहे, इनापासून. आधी आपण 3 कप पाणी घेणार आहोत. अजून अर्धा कप पाणी घेतलंय, कारण तांदळाला जास्त पाणी सुटतं. आणि हा 2/3 कप पाणी मी घेतलंय. 120 ml. हलकेच्या चवीसाठी मी एकदम किंचित, हे बघा, एकदम चिमूटभर मीठ टाकलंय आणि 1 चमचा साजूक तूप. आता ह्या पाण्याला उकळी येऊ तर आपल्याला थांबायचंय. येईपर्यंत, काय म्हणते मी, उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचंय. तोपर्यंत आपण वाट बघूया. पाण्याला उकळी आली आहे. सो आता आपण लो फ्लेमवर केलाय आणि हे तेच सेम कपाने आपण 3 कप घेतलेले आहेत तांदळाचं पीठ. आता ते सगळं पीठ आपण ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकूया. त्याच्यावर आता थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला मळून घ्यायचंय. मम्मी मळून दे मला आता हे. मामा तू इकडे ये, मी जाते तिकडे. आधी थोडं गरम पाणी करायचंय, कारण आई म्हटली गरम पाण्याने जर मळलं तर ते इझी जातं मळायला पटकन. तर आपण गरम पाणी करणार आहोत. जवळजवळ अर्धा तांब्या, अर्धा तांब्या म्हणजे हाता एवढा आहे, अर्धा तांब्या पाणी गरम करते. म्हणजे जवळजवळ 1 ग्लास आपला घरातला नॉर्मल तेवढं म्हणू शकतो. हाय हाय होय होय, हाय हाय होय होय, बदोबदी बदोबदी बदोबदी. मी याच्यातच ज्याच्यामध्ये उकड घेतली होती त्याच्यामध्येच पाणी गरम करायला ठेवलंय. सो त्याच्या आजूबाजूचं सुद्धा निघून येईल त्याच्यामध्ये. सो ऑलमोस्ट आपलं पाणी गरम झालंय. एकदम कडक गरम पण नाही करायचंय आपल्याला. सो असं आपल्याला एकदम छान एकजीव करून घ्यायचं आहे त्याला. हे आता आपलं पीठ एकजीव करून झालेलं आहे. आता आपण ह्याला छान असे छोटे छोटे गोळे करू आणि मग हे लाटून त्याच्यामध्ये सारण भरू. A few moments later. फायनली मला ह्या अशा मोदकांऐवजी हे असे बनवता येत आहेत. हे मम्मीने बनवलाय हा, मच बेटर. पप्पांनी व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी युट्यूबचा आणि त्याच्यातून मग कळालं की हे जे पीठ आहे आपलं, पीठ नाहीये सॉरी, ही उकड आहे ती 10 मिनिटं जवळजवळ कंटिन्युअसली मळायची आहे. नंतर तुम्हाला जशा पाहिजे तशा पाकळ्या करता येतात, जसा पाहिजे तसा तो मोदक तुम्हाला वळता येतो. आणि त्याच्यासाठी ना मी लिटरली माझ्या ऑलमोस्ट घराला कामाला लावलंय, मोदक बनवायला लावलंय. अजून मोदक
बनायचे बाकी आहेत. लिटरली 8 वाजले आणि मी 5 वाजेपासूनचे हे मोदक करते. 4 वाजेपासूनची मी मोदक करते. नाही ग, 5 वाजेपासून मोदक करते मी. आता मी हे सरळ तुम्हाला सगळं झाल्यानंतर दाखवते. मला पण जमला मोदक बनवायला. माहिती एवढा खास नाही बनलाय, पण मी ऍटलीस्ट ट्राय केलं. मला जमला. माझ्या पप्पाने बनवलाय. छान बनलाय. माझी मम्मी जास्त चांगले बनवते. ही काय ते मॅचवेल. हा माझ्या मम्मीने बनवलाय. हा खरंच खूप जास्त चांगला बनवलाय. गुड जॉब. चेहरी, तुला उकडीचे मोदक खायचे? आम्ही आता उकड काढायला ठेवली आहे माझ्या प्रिय मातोश्रीने. आणि हा आमचा ओव्हरऑल पसारा जो मी घातलाय पूर्ण घरात, तो ऑलमोस्ट. ह्या आमच्या मॅडमनी सगळ्यात जास्त मोदक बनवले. एकदम सुंदर, इतके सुंदर मोदक बनवले. तुम्ही त्याच्या पाकळ्या सुद्धा नीट बघू शकता. हा म्हणजे तो साचा यूज करून तिने बनवलेला आहे. थोडंसं राहिले तेवढे मोदक मी करून घेते. त्याच्यानंतर आता जायचे 8:30 वाजले आणि अजूनही आम्हाला जायचंय गणपती मंदिरामध्ये. आज ते झाल्याशिवाय मी काही राहत नाही. हे एवढं पीठ उरलंय. पीठ का म्हणते मी, उकड उरली आहे. ती सुद्धा मी मोदक बनवताना सुद्धा 4-5 वेळा मळून घेतली आहे मध्ये, म्हणून ते जरा लुसलुशीत राहिली आहे. एवढंसं अजून सारण उरलंय. ते सगळं एकत्र करून एवढ्या ह्याच्यात होऊन जाईल ते. आता ओव्हरऑल एवढं सारण आणि एवढी उकड उरली आहे. सो याचे आता उरलेले मोदक बनवून टाकूया आपण. वाव, किती छान मोदक बनले दबले. हे फायनल उकडल्यानंतरचे मोदक आहेत. खूप सुंदर दिसत आहेत आई. हे एक छोटंसं फायनल लुक आहे सगळे मोदक उकडून झाल्यानंतरचं. आता मी चालले गणपती बाप्पाच्या मंदिरात मोदकाचं नैवेद्य दाखवायला. सो मी जाऊन आले मंदिरामध्ये आणि गणपती बाप्पाला प्रसाद सुद्धा दिला. तिथे मी व्हिडिओ शूटिंग नाही करू शकले कारण तिथे खूप जास्त गर्दी होती आणि तिथे फोन सुद्धा अलाउड नव्हता. फोटो कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हता. आत्ता घरी आलो त्याच्यानंतर जेवण झालं छान. तर डायरेक्ट रात्र झाली. 10 वाजलेत, म्हणजे 10 नाही 10:30 झालेत. मी आज कम्प्लिटली 3 तास जवळजवळ ते मोदक बनवण्यातच घातले कम्प्लिटली. सो हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप की तुम्ही नक्की एन्जॉय केला असेल. मी पण केला आज खूप एन्जॉय. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता तुम्हाला झोपायचंय. तुम्ही पण काळजी घ्या. बाय बाय. जरा कॅमेऱ्यात बघशील. खसखस जी आहे ब्राऊन होण्या खवलेलं खोबरं नाही, कारण माझ्याकडून खूप गोष्टी मी कोणत्याच अजून हॅलो. सो तसंही आपण एकदम आय नो की कुकिंग चॅनल वगैरे नाहीये माझं, बट मला बनवायचे ते म्हणून